हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. माणूस म्हटलं की कधी ना कधी त्याच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की जेव्हा त्याला प्रोत्साहनाची आवश्यकता असते. असं बऱ्याचदा घडतं की एखादी गोष्ट करण्याची धमक असून सुद्धा आपल्याकडून होईल की नाही असा विचार करून माणूस झेप घ्यायला कचरतो. अगदी महाबली हनुमानला सुद्धा जांबुवंतांनी त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली होती आणि यानंतर त्यांनी एका उड्डाणात 100 योजन समुद्र पार केला होता. तसंच आपण आपल्या आयुष्यात प्रेरक विचार ऐकल्यानंतर आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होतो आणि आपण आपल्या ध्येयाजवळ देखील पोहोचतो. प्रेरणादायक विचार वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो. आपल्याला वाटतं की आपण या जगात कोणतीही कामे करू शकतो आणि या विचाराने आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. तर चला मग, तुम्हालाही यशस्वी व्हायचं असेल तर आजपासून आपण आपल्या चॅनेलवरती मोटिवेशन व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्यासाठी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सर, असा दूरवरून आवाज ऐकू आला. तसे आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं तर कडेवर एक लहान मूल घेऊन येणारी बाई नजरेस पडली. जेमतेम 20-22 वर्षाची ती पोरगी, परंतु वयाने वयस्कर वाटावी अशी दिसत होती. जवळजवळ पळतच ती माझ्याजवळ आली. मी काही बोलण्याच्या अगोदरच ती म्हणाली, "सर, मला ओळखलं नाही का?" मी नकारार्थी मान हलवून नाही एवढंच उत्तर दिलं. ओळखीचा चेहरा वाटत होता, परंतु नाव आणि गाव लक्षात येत नव्हते. शेवटी तिनेच सांगितले, "सर, मी वर्गात उशिरा येणारी आणि अर्धा तास आधी जाणारी." तिचे शब्द अर्धवट तोडत मला तिचे नाव आठवले आणि म्हटलो, "तुझे नाव लक्ष्मी ना?" जवळजवळ 10-12 वर्षानंतर तिची भेट झाली. तिची ती अवस्था पाहून तिला अनेक प्रश्न विचारून तिची माहिती काढली. मनोमन खूप दुःख वाटलं. तेवढ्यात माझी बस आल्यामुळे मी तिचा निरोप घेतला आणि शाळेला जाणाऱ्या बसमध्ये एका खिडकीपाशी येऊन बसलो. बस वेगात धावत होती. अनेक लहान मोठी झाडे त्याच वेगात मागे जात होती. माझे मन सुद्धा 10-12 वर्षांपूर्वीच्या गावातील शाळेला जाऊन पोहोचले. गावात 1ली ते 7वी वर्गापर्यंतची सरकारी शाळा होती. गावात सर्वच जातीतील लोक समसमान अशी होती, परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक सधन होते, तर बाकी सर्व मजुरी करून उदरनिर्वाह करणारी कुटुंबे होती. शाळेतील मुलांचा गणवेश, त्यांचे दप्तर, राहणीमान पाहूनच मनाला थोडा उत्साह आला. या ठिकाणी काहीतरी निर्माण करायचे आहे या निश्चयाने 7व्या वर्गाची हजेरीपट घेऊन वर्गात प्रवेश केलो. वर्गात एकूण 20 मुले, त्यापैकी 8 मुली होत्या. उपस्थिती बऱ्यापैकी मुलांची हजेरी घ्यायला सुरुवात केली. एकानंतर एक हजेरी देत होते. लक्ष्मी असे नाव उच्चारताच ती आली. मी तिच्यावर रागावणार होतो, परंतु तिची अवस्था पाहून मला तिच्यावर कीव आली आणि वर्गात बसण्याची परवानगी दिली. गरगरीत गोल चेहरा, केस विस्कटलेले, अंगावर फाटलेले कपडे आणि घाईघाईत ती शाळेला आली आहे असे वाटत होते आणि यापुढे उशिरा यायचे नाही अशी तंबी देऊन तिला वर्गात बसवावे लागले. वर्गातील मुलांची चाचणी घेऊन कोण कसा आहे हे पाहण्यासाठी काही प्रश्न विचारले, तेव्हा सर्वच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी तिचे हात वर होते. लक्ष्मी चुणचुणीत, चाणाक्ष व हुशार आहे हे माझ्या बुद्धीने तेव्हाच हेरले. दुपार टळली होती. शाळा सुटायला जेमतेम अर्धा तास बाकी असताना ती दबक्या पावलांनी माझ्या जवळ आली आणि घरी जाण्याची परवानगी मागू लागली. हे असे तिचे रोजचेच होते, परंतु या गोष्टीचा छडा लावायचा या हेतूने एके दिवशी शाळेत लवकर आलो आणि सरळ
लक्ष्मीचे घर गाठले. मारुतीच्या पारासमोर असलेलं झोपडं म्हणजे लक्ष्मीचं घर. लक्ष्मी अशी हाक दिल्याबरोबर ती झोपडीच्या बाहेर आली. हात पिठाने माखलेले ती भाकरी करीत होती. बाजूलाच तिचे 2 भावंडे खेळत होती. घरात दुसरे कोणी नव्हते. मी म्हटलं, लक्ष्मी, तुझे आई बाबा कुठे आहेत? यावर ती मनात दुःख आवरून म्हणाली, गावच्या पाटलांच्या मळ्यात. आई बाबा मजुरी करतात. सकाळी लवकर मळ्यात जातात. शाळेची घंटा वाजल्यावर आई मळ्यातून येते आणि बाबांसाठी भाकरी घेऊन जाते. सोबत यांना पण नेते. तेव्हा मला कळालं की लक्ष्मी ही शाळेत उशिरा का येते. घरातील झाडलोट, धुणी भांडी, स्वयंपाक हे सर्व तिलाच करावे लागत असे. घरच्या गरीब परिस्थितीमुळे तिच्या शिक्षणात अनेक संकटे येत होती. परंतु तिचा शिकण्याचा निर्धार पक्का होता. तिची खरीखुरी परिस्थिती सर्वांना कळल्यावर वर्गातील सर्व मुले आणि शाळेतील शिक्षकांनी तिला सर्वतोपरी मदत करण्याचा ठाम निश्चय केला आणि शालेय गणवेश, काही वह्या, कंपासपेटी, दप्तर, पेन तिला मदत म्हणून दिल्या. खरोखरच ती खूप हुशार आणि एकपाठी होती. प्रथम सत्र परीक्षेत तिने प्रथम क्रमांक मिळविला होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळेला सुरुवात झाली. सुट्ट्यांनंतर शाळेचा पहिला दिवस. वर्गात जेमतेम मुले उपस्थित होती. वर्गात प्रवेश केला आणि हजेरी घ्यायला सुरुवात केली. एकानंतर एक मुले हजेरी देत होती. लक्ष्मी नाव उच्चारताच मीच म्हटलं, येईल ती थोड्या वेळात. यावर तिची मैत्रीण म्हणाली, ती येणार नाही. तिच्या घरचे सर्वजण गेलेत दुसरीकडे राहायला. मी म्हणालो, म्हणजे काय? मुलांना काही माहीत नव्हतं म्हणून तिच्या कुटुंबाविषयीची विचारणा गावातल्या मोठ्या लोकांशी केली असता गावच्या पाटलांना कामावरून कमी केल्यामुळे ते कामाच्या शोधात गेली आहेत. दुसऱ्या गावाला अशी माहिती मिळाली. तसा मी हताश झालो. मनात वाटलं की प्रजासत्ताक दिनी साऱ्या गावकऱ्यांसमक्ष तिचा सत्कार करावा आणि तिचं भविष्य घडवावं. परंतु नियतीला काही दुसरेच मान्य होते. सत्र संपले. तिच्या नावापुढे सतत अनुपस्थित असा शेरा मारून त्या वर्षांच्या सारी पानं बांधल्या गेल्या. 10-12 वर्षांनंतर आज तिची भेट झाली. त्यात तिच्यासोबत झालेल्या बातचितीमुळे मन विषण्ण झालं. ती सांगत होती, त्या दिवशी पाटलांकडे बाबा दिवाळी खरेदीसाठी पैसे मागायला गेला होता. परंतु पाटलांनी पैसे देण्याऐवजी बाबांवर चोरीचा आळ ठेवून पंचायत बसवली आणि आमचं घर क्षणभरसुद्धा येथे थांबू नये असा पंचांनी निर्णय दिला. त्याच रात्री आम्ही तिथून निघालोत आणि मिळेल तिथं काम करून राहू लागलो. या रस्त्यावरच माझी सोयरीक झाली, लग्न झालं आणि मूलही जन्मलं. सर, मला खूप शिकायचं होतं. पण म्हणत ती डोळ्यातून पाणी आणू लागली. तिच्यासोबत माझेही डोळे पाणावले. ती फक्त नावाची लक्ष्मी होती. प्रत्यक्षात तिच्याकडे जर लक्ष्मी असती तर ती आज एका चांगल्या पदावर दिसली असती. आज देशात अशा कित्येक लक्ष्मी गरिबी व दारिद्र्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडत आहेत. त्यांच्या जवळ असलेली बुद्धिमत्ता त्यांनाही वापरात येत नाही ना देशाच्या काही कामी येत नाही. याच तंद्रीत माझ्या शाळेचे गाव आले. बसच्या घंटीने मी भानावर आलो. तसाच खाली उतरलो. शाळेत गेलो आणि चिमुरड्या मुलांसोबत खेळण्यात रंगून गेलो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.